afternoon, dear students. Welcome to the 9th standard. यावर्षी आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मिळून 18 चॅप्टर्सचा स्टडी करणार आहोत. सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये 10 चॅप्टर आहेत आणि पार्ट सेकंड मध्ये 8 चॅप्टर आहेत. एकूण 18 चॅप्टर्स आर इन्क्लुडेड इन युअर सिलेबस. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड मध्ये बायोलॉजी आणि रिलेटेड सायन्स सब्जेक्ट त्यामध्ये आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एन्व्हायरमेंट, स्पेस, डिझास्टर मॅनेजमेंट अँड ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. सायन्स पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे आहेत, प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. याला काही अंतर्गत गुण आहेत. सायन्स पार्ट फर्स्टचा 40 गुणांचा पेपर असेल आणि सायन्स पार्ट सेकंडचा 40 गुणांचा पेपर असेल. तुम्ही हे पुस्तक जरा बारकाईने वाचून पहा. रीड द टेक्स्ट बुक thoroughly. Use QR code and also Diksha app. Don't take stress and think independently. स्वतंत्रपणे विचार करणे ही विज्ञानाची एक जीवनशैली आहे. सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये जो पहिला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन आणि तुम्ही यातील काही कन्सेप्ट ऑलरेडी शिकलेला आहात. उदाहरणार्थ डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन. तर आज आपण थोडीशी ॲक्सलरेशन बद्दल उजळणी करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड पुढच्या काही गोष्टी पाहणार आहोत. What is mean by acceleration? Acceleration is nothing but change in velocity upon time. The rate of change of velocity is called acceleration. It is denoted by letter small a. I have indicated arrow. What is the purpose of using this arrow? Arrow indicates it is a vector quantity. Acceleration is a vector quantity. And you have already learned vector quantity, the physical quantity that can be completely described by magnitude and direction. Scalar quantity, it can be completely described by only magnitude. So for acceleration both things are very important, that is magnitude as well as direction. Acceleration is nothing but change in velocity upon time. So what is change in velocity? Change in velocity is nothing but final velocity minus initial velocity. Initial velocity is indicated by small u and final velocity is indicated by small v. So acceleration is v minus u upon t. If we rearrange the term, we get first kinematical equation, that is v is equal to u plus at. There are two types of accelerations: uniform acceleration and non-uniform acceleration. So what are the definition of these two types of acceleration? Uniform acceleration means if the velocity changes by equal amounts in equal time intervals, the object is said to be in uniform acceleration. You have to remember two words: equal amounts in equal time intervals. Equal amount in equal time intervals. Consider here time,
time is expressed in second, and distance is expressed in meter for object A. Consider this table. Time and distance for object A. 0, 0, 10, 15. Time 0, 10, 20, 30, 40, 50, 60. And distance traveled in each 10 seconds. 15, 30, 45, 60, 75, 90. आपण जर युनिफॉर्म ऍक्सलरेशनचा विचार केला तर इक्वल अमाउंट्स, वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट. आता विचार करू इथे 0 आणि 15. 15 मधून 0 मायनस केले का 15 येतात. 30 मधून 15 मायनस केले का 15 येतात. 45 मधून 30 मायनस केले का 15 येतात. आणि टाइमचा विचार करू 20 मधून 10 मायनस केले का 10 येतात. 30 मधून 20 मायनस केले का 10 येतात. 40 मधून 30 मायनस केले का 10 येतात. म्हणजे वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. म्हणून ऑब्जेक्ट ए ला युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे असं म्हणता येईल. कारण अकॉर्डिंग टू युअर डेफिनेशन वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. इफ वी कन्सिडर ऑब्जेक्ट बी अँड सेम टाइम, हा जो फरक येणार आहे हा फरक सारखा राहणार नाही. टाइमचा फरक सारखा राहील पण वेलोसिटीचा फरक सारखा राहणार नाही. आणि म्हणून याला आपल्याला नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणावं लागेल. आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशनची व्याख्या करताना फक्त इथे इक्वल शब्दाच्या पुढे अन असं जोडलं तर व्याख्या होईल. मग काय आपल्याला करता येईल व्याख्या? इफ द वेलोसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाउंट्स in equal time intervals, that is called non-uniform acceleration. पुस्तकातून या दोन व्याख्या समजून लिहिण्याचा प्रयत्न करा. ऍक्सलरेशन परत 3 प्रकारचे आलेले आहेत. पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन, निगेटिव्ह ऍक्सलरेशन आणि झिरो ऍक्सलरेशन. मग दैनंदिन जीवनातला विचार केला तर आपल्याला फार सोपं उदाहरण देता येईल. समजा बस स्टँड मध्ये बस थांबलेली बस रेस्ट पोझिशनला आहे आणि रेस्ट पोझिशनला इनिशियल वेलोसिटी 0 असते. व्हेन बस स्टार्ट्स velocity increases, and when velocity increases, that is final velocity is greater than initial velocity, that acceleration is positive acceleration. बस स्टँड मधून बस चालू होणे हे पॉझिटिव्ह ऍक्सलरेशनचं उदाहरण आहे. आपण रस्त्याने वेगाने चाललेलो आहे आणि अचानक स्पीड ब्रेकर आला. स्पीड ब्रेकर आल्यानंतर वी हॅव टू अप्लाय ब्रेक्स आणि ब्रेक दाबल्यानंतर फायनल वेलोसिटी कमी होणार आहे, इनिशियल वेलोसिटी जास्त असणार आहे. व्हेन वेलोसिटी डिक्रीजेस दॅट ऍक्सलरेशन इज कॉल्ड निगेटिव्ह ऍक्सलरेशन. पण जर आपण युनिफॉर्म स्पीडने जात असेल म्हणजे वेलोसिटी चेंज होत नसेल, वेलोसिटी डज नॉट चेंज, दॅट ऍक्सलरेशन इज कॉल्ड झिरो ऍक्सलरेशन. आता आपण जर विचार केला तर आपण ऍक्सलरेशन म्हणजे काय पाहिलं, त्याचा फॉर्म्युला पाहिला, 2 टाइप पाहिले, युनिफॉर्म ऍक्सलरेशन, नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन आणि पुढे त्याचे परत 3 प्रकार पाहत होतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ऍक्सलरेशन. जर आपण युनिफॉर्म ऍक्सलरेशनचा ग्राफ काढला, कोणता ग्राफ काढायचा? टाइम वर्सेस डिस्टन्स. टाइम इज टेकन ऑन एक्स ऍक्सिस, टाइम इज एक्सप्रेस्ड इन सेकंड and distance is taken on y axis, it is expressed in meter. We get straight line. मला वाटतं या चार्ट साठी जर आपण ग्राफ काढून पाहिला तर आपल्या ध्यानात येईल की आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. मग घरी आपण हा अभ्यास करावा ही विनंती. आता महत्वाची गोष्ट या ऍक्सलरेशन मध्ये राहिलेली आहे ते म्हणजे याचं युनिट एमकेएस पद्धतीत आणि सीजीएस पद्धतीत. ऑलरेडी यू हॅव रिटन युनिट्स इन एमकेएस अँड सीजीएस for distance, displacement, speed, velocity. आता विचार करूया आपण ऍक्सलरेशनचा. What is acceleration? Acceleration is change in velocity upon time. Change in velocity is expressed in meter per second and time is expressed in second. Meter per second upon second, that is meter per second square. This is the unit of acceleration in MKS system, or it is also called SI system. What is MKS? M stand for meter, K for kilogram
and S for second. Length is measured in meter, mass is measured in kilogram, and time is measured in second. Therefore, it is expressed that it is called as MKS, or another name SI system, System International. The unit of acceleration is meter per second square. In CGS, centimeter gram second. The unit is centimeter per second square. So you have to remember these two units, meter per second square and centimeter per second square. Try to draw a graph of uniform acceleration by taking these readings, time versus distance. Thank you.